ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सिनतीची फळ, नाव धड करा सहस्र नामाचे, जेणे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सिनतीची फळ. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सिनतीची फळ. विठ्ठला विठ्ठला ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सिनतेची फळ. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संत मान्य जगमान्य वैराग्य कैवल्य मूर्ती देहून निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा नामस्मरणाचं महात्म्य आणि तुम्हा आम्हाला उपदेश या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज करत आहेत. विठ्ठला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. ऐका, या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणताय, बाबा रे तुम्हाला मनुष्य देह मिळालाय ना, मानव शरीर मिळालंय ना, मग मोठ्या मोलाने मोठ्या भाग्याने तुम्हाला हे शरीर मिळालंय. मग हे शरीर मिळाल्यानंतर आम्ही सांगतो तसं करा, तुम्ही तुमच्या मनानं करू जाऊ नका. महाराज म्हणतात आम्ही सांगतो तसं केलं तर निश्चित तुमचा फायदा आहे, आणि तुमच्या मनानच तुम्ही करू गेलात तर तुकाराम महाराज म्हणतात तुमचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. मग ठीक आहे महाराज, आम्ही काय करावं ते तरी सांगा, लोकांनी म्हणावं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात रामकंठी धरा, असं काही जीवनात करा की त्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण तुमच्या कंठामध्ये तुम्ही धारण करा. लोक म्हणायला लागले महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता राम नाम आम्ही कंठामध्ये धारण करू, पण त्याच्यापासून आम्हाला फायदा काय? कारण कोणती गोष्ट कोणताही मनुष्य फायद्याशिवाय करत नाही, आम्हाला फायदा काय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात रे अनेक जन्म घेत 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 गर्भवासाचं दुःख भोगीत 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 मनुष्य देहापर्यंत तुम्ही आम्ही आलात. हे कायमचं गर्भाला येणं हे संपवायचंय, यातना संपवायचंय, गर्भाला यायलाच नको. म्हणून तुम्ही राम नाम कंठामध्ये धारण करा. कारण तुम्ही ज्या संसारामध्ये राब राब राबताय ना, तो संसार काही शाश्वत नाहीये, तो अशाश्वत आहे. दिसतोय खरा पण खऱ्या अर्थाने तो खरा नाहीये. मग त्याच्या प्रामुख्याने 3 प्रामुख्याने नाव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वापरले, प्रिया, पुत्र आणि धन. ऐक नाही, म्हणजे मुलगा, पत्नी आणि धन हे सगळं नश्वर आहे. मग या जगामध्ये ज्याला दुःखात
दुःखाचंच बी आहे, त्याला सुखाचे फळ कदापिही लागणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ही शरीररूपी नौका आहे ना, ही धड ठेवा. ही नौका भवसागरातून तरुण पलीकडे जर जायचं असेल, भगवान परमात्म्याला भेटायचं असेल, तर या नौकेला एकही छिद्र पडू देऊ नका. छिद्र म्हणजे कोणतं? काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार रूपी हे षडरूपी वैरी जे हे एकही आपल्या शरीराला छिद्र म्हणून पडू देऊ नका. मग तुमचा एवढी ताकद होईल, एवढी तुमच्यात पावर येईल. तुकाराम महाराज म्हणतात केवढी जगाला खाणारा जो काळ आहे, त्या काळाच्याही तोंडात आणण्याची तुमची आमची ताकद होईल. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? हो म्हणू नका. बायकोच्या तोंडात दिली तर भाकरची पंचायत पडते दुसऱ्या दिवशी. हा, एवढी सोपी गोष्ट आहे का जगात काळाच्या तोंडात आणणं? एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, पण कधी? बाता बरा हरी रामबाने, हा शरीर रूपी बाता राम नामाने भरा. कारण तुम्ही या संसारात अजिबात नश्वरीच्या भानगडीत पडू नका. हे सगळं म्हणजे लयाला जाणार आहे. महाराज म्हणतात नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन त्याची फळ. अभंगाचा थोडक्यामध्ये शब्दशार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यावर यथामत यथावकाश प्रभू कृपेनं संकल्पित वेळेच्या आत या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठला विठला सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरुंचे ते नमस्कार आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम कभी तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम काय माझी वाणी मानिल संतासी रंजो चित्तासी आपुलिया सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागे आपुल्या बासी दर्याता ते नकरी फजिती जना माते मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवी
तापत्रय्य विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये प्रथम ही गुरु को शीश नमाओ हर चरणों में ध्यान लगाओ जय 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 हनुमान गुसाए कृपा करो गुरुदेव की नाय मंगल भवन मंगल हारे प्रभु सुत शरद हरिर बिहारे गजानन संकटदाई माघना हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार दिंडीच्या देठापासून तरी तुम्हाला फरक पडत नाही. जरा कलेची जाण करत जा. सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास
नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सिनतीची फळ. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य मात्राला नामस्मरणाचं महत्व आणि उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाद्वारे करतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र पुण्यवान वाडी नगरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं त्यासल्या सकल संत मंडळी यांच्या आशीर्वादानं त्यातल्या त्यात हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने पुंजाजी महाराज पिंपळगावकर यांच्या मार्गदर्शनातून किंवा कसरू महाराज पिंपळगावकर, मधुकर महाराज पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाने, अजून मार्गदर्शनाचे वेगळे महाराज लोक इथे 4-5 आहे की नाही, लक्षात घ्या. प्रत्येकाचं नाव वाचायला केलं तर इथं पूर्ण दिसतं 1 तास राहिलाय, बरोबर आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि अखिल पावन गणपती यांच्या कृपा आशीर्वादाने आपलं ग्रामदैवत कोणतं आहे? पावन गणपती, म्हणजे ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो, ऐकणी. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणत्याही कार्य आरंभालागी आपण त्या देवतेचं नाव अगोदर घेतो, कोणतंही कार्य करा. म्हणून अशी पावन गणपती स्थान आपल्या या ठिकाणी विराजमान आहे. आपलं परम भाग्य आहे की त्या गणरायाचं दर्शन आपल्या नेहमीरित्याने होत राहतं. बऱ्याच गावामध्ये नाही तर मंदिरं सापडत नाही, पण या ठिकाणी काय काय ना मंदिर उपस्थित आहेत. इथं आल्यानंतर आनंद वाटला की सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि 41व्या वर्षातील पहिल्या क्रमांकाची माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन रूपी सेवा मी माझं परम भाग्य समजतो. माझ्या माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत, वडीलधारी माणसं बहुसंख्येने अलीकडून उपस्थित आहेत. आनंद वाटला या ठिकाणी. असं वाटत नाही की सप्ताहाचा पहिला दिवस आहे म्हणून, ऐक. आमच्या माजी उपसरपंच सुभाष भाऊंनी सांगितलं की महाराज मधातला कार्यक्रम द्या. म्हणलं नाही, पहिलाच का होईना, कारण पहिल्याला मान असतो, आहे का नाही. नंतर मधात कोणी काय येईना, पहिला आपण या ठिकाणी पत्रवाई देऊन टाकायचं आपलं काम आहे. सांगितलं की मी पहिला कार्यक्रम घेतो, म्हणजे काय हरकत नाही. इथं आल्यानंतर आनंद वाटला. एक वास्तविक पाहता एवढा समाज उत्कृष्ट मृदंगाचार्य, महाराजांचं नाव उमेश महाराज, अगदी सुंदर, ऐकणी. इंद्रदेवासारखं वाजन आहे त्यांचं. आणि इकडं पाहत तर एकाचनी मनोव्यापारी, ऐकणी. एकापेक्षा एक सुंदर आवाज आहे. असं वाटतं यांचंच ऐकत राहा. पण आपलंही थोडंफार सांगावं लागेल ना. लोक म्हणजे तुम्हाला ऐकायला बोलवलं का सांगायला बोलवलं, आहे की नाही. म्हणून अगदी सुंदर आमच्या चिल्याबाळा महाराज असतील, गाडेकर महाराज असतील, विष्णू महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, ही सगळी टाळकरी मंडळी, अमोल महाराज उपस्थित आहेत, पेटी मास्टर आहेत, सोपदार बाबा अगदी तैट राहता. हा असं हात बांधायचे नाही, एकदम तैट राहायचं. तुम्ही अटेन्शन. विनेकरी महाराज आहेत आणि सगळे अगदी उपस्थित. 10 वाजले, लक्षात घ्या. कीर्तनाला पहिला दिवस आहे. अल्पारंभक्षया, पहिल्या दिवसाला थोडक्यामध्ये अगदी गोड करावं लागतं. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांनी एकदा हाताने टाळी मुखाने नामस्मरण करा. इमानदारीने सगळ्यांना म्हणलं का? वार्ड नंबर 3 मधल्या महिला मंडळ, तुमचा आवाजच नाही. लक्षात घ्या. प्रत्येकाने इमानदारीने देवाचं नाव घ्या. असं समजू नका आपण देवाचं नाही नाव घेतलं तर काय होणार, काही होणार नाही. पण लक्षात ठेवा, ऐका. तुम्ही घरदार सोडून, सुखाची झोप सोडून या धर्ममंडपामध्ये येऊन बसलात, हे तुमचं पुण्य आहे. अरे इथं आल्यानंतर जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेत नसाल काय फायदा आहे की नाही. देव काही एवढा सोपा नाही. आपले गाडगे महाराज म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात ना, देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही. देव
हॉटेलचा चहा पाणी नाही एवढा सोपा नाही तो. म्हणून प्रत्येकाने हाताने टाळी मुखाने नामस्मरण करत चला. अरे देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. बघा ना तुम्ही, आपण पहिल्या अभंगातच म्हणलं की नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. देव आवडण्याकरता, कथा कीर्तन आवडण्याकरता, त्याचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता पुण्य असावं लागतं. सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठावय. नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात कितीतरी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील. ऐकणी म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने देवाचं नामस्मरण मुखामध्ये येऊ द्या. का असं झालं, देवाचं नाव घेतलं थोड कडू जर पडलं. अरे देवाचं नाव जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे किंवा अमृताहुनी गोड राम तुझे देवा राम तुझे देवा अमृताहुनी गोड राम तुझे देवा राम तुझे देवा अमृताहुनी गोड राम तुझे देवा राम तुझे देवा अमृता होनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा कामाने घे. प्रत्येकाने हाताने टाळी मुखाने नामस्मरण करत चला. अरे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, केवढी ताकद आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उदरी पार. अरे तो भगवान परमात्मा असा आहे, तुम्ही अंतःकरणापासून त्याचा धावा करा, तो नक्कीच तुमच्या जवळ आहे, जवळ आहे, जवळ आहे. आहे का नाही? अरे त्या फक्त द्रौपदी मातेने वस्त्र हरणाच्या वेळेस फक्त स्मरण केलं, देवा धावरे सभेमध्ये काय तर द्रौपदी
द्रौपदीला दुःशासन साडी ओढतोय, उंच असणार बसलेला दुर्योधन म्हणताय दुःशासना अरे बघतोस काय, सोड तिची साडी. अबला स्त्री आपल्या ताकदीनुसार आपली लज्जा रक्षणाचं काम करते, पण कुठपर्यंत करणार एका पुरुषापुढे. शेवटी हात तिने सोडून दिला आणि सांगितलं देवा लाज रखो तुम मेरी प्रभु जी लाज रखो. भगवान परमात्मा म्हणते बरी समामो द्रौपदी ठाडी राखो लाज हमारी रे. प्रत्येकाला हात जोडून विनंती, तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. वास्तविक आता पावसाचे दिवस आहे, घरी काम करून 2 घास पोटात पडल्यानंतर झोप येते की नाही येत? पंखा लाव तुमच्याकडे मग झोपायसाठी. प्रत्येक काही नाही तर सिग्नल देऊन टाकलास कंबर बांधताना. जांभळ्या का जाणं पण कीर्तनामध्ये या. मी म्हणतोय खांदी म्हणतोय महाराज आमचं कंबर दुखतं, बसणं जमत नाही, लांब पाय कर, पण कीर्तनामध्ये ये. कोणी म्हणतो महाराज आपल्याला झोपल्याशिवाय रामकृष्ण सुरू झालं आपलं सुरू होऊन जातं, तू इथे येऊन झोप, पण कीर्तनाला ये. एक तरी शब्द तुझ्या कानावर पडेल, महत्वाचं आहे म्हणून. कारण आनंद वाटतो. बघा ना तुम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये जिथे जाल तिथं ज्ञानोबारायांचं भजन, जिथे जाल तिथं संत महात्म्य मालिकेचं भजन. म्हणून तर आमची गाठ पडली. आमचे हरिभक्तीपरायण सुभाष भाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे गणपत दादा चव्हाण आदी करून त्यांची सहकारी मंडळी ज्यावेळेस पुण्या मार्केटमध्ये आले, त्यावेळेस आमच्या दिंडीमध्ये कीर्तन चालू होतं, तेव्हा सांगितलं महाराज तुम्ही तारीख द्या. मला योगायोग आले तर काय हरकत नाही, पण योगायोग आला पहिला दिवस या ठिकाणी फिक्स झाला आणि तुम्हा सर्वांचा दर्शनाचा योग या ठिकाणी घडून आला. विठला विठला. संप्रदायाचा दंडके महाराज वारकरी संप्रदायामध्ये पहिला दिवस म्हणल्यानंतर त्याने भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करावं, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं वर्णन करावं, भगवान परमात्म्याचं मांगल्याचं वर्णन करावं. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. या नियमाला अनुसरून अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा घेतलाय. ऐका आता या अभंगामध्ये तुकारामाचं वर्णन करतात. बाबा रे तुम्हा मला मनुष्य देह मिळालाय ना, मानव शरीर मिळालंय ना, मग मानव शरीर मिळाल्यानंतर तुमचं आमचं काम आहे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणे. आम्ही सांगतो तसं करा, आम्ही सांगतो तसं करा. हो आम्ही सांगतो तसं केल्याने तुमचा उद्धार आहे, आणि नाही केला तर तुमचं अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही याच्या पुढे जाऊन सांगू, कारण जगद्गुरु तुकाराम महाराज नवीन काही करण्याचं तुम्हा आम्हाला शिकवत आहेत. ऐका जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे कर्माचा त्याग शिकवित नसून तुम्हा आम्हाला कर्म करण्याची रीत शिकवताय. एवढ्या अक्षराखाली डबल अंडरलाईन मारून ठेवा तुम्ही. जगद्गुरु तुकाराम महाराज कर्माचा त्याग शिकवत नसून कर्म करण्याची रीत शिकवत आहेत. कर्माचा त्याग का शिकवत नाही? तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्माचा त्याग होतच नाही म्हणून कर्माचा त्याग शिकवलेला नाही. मग कर्माची रीतच का शिकवली? महाराज म्हणतात कर्म तुमच्या आमच्या जीवनात पावलो पावली, झोपलो तरी कर्म आहे, जागे असलं तरी कर्म आहे, काम करत असलो तरी कर्म आहे. कर्म हे चुकत नाही. त्याकरता महाराज म्हणतात कर्म हे सातत्याने तुमच्या आमच्या जीवनात आहे. मग कर्म हे होतच राहणार आहे. मग महाराज म्हणतात फक्त कर्म करण्याची दिशा बदलवा, रीत बदलवा. मी सांगत नाही कर्माचा त्याग करा म्हणून, कारण कर्माचा त्याग होतच नाही. होतो का त्याग? तुमच्या आमच्या जीवनात कर्माचा त्याग होतो. बघा तुम्ही कर्माच्या शास्त्रामध्ये 3 प्रकारे काय तर गणले गेलेले आहे. जागृती अवस्थेत कर्म आहे, सुषुप्ती अवस्थेत कर्म आहे, स्वप्न अवस्थेत कर्म आहे. जागृती अवस्थेत कोणतं कर्म आहे? तुम्ही आम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून तर झोपी जाईपर्यंत जेवढे दैनंदिन कार्यक्रम करतो याला म्हणतात जागृती अवस्थेतील कर्म. सकाळी उठणे, दंतदान करणे, बाहेर दिशेला जाणे, स्नान करणे, चहा पिणे, नाश्ता करणे, देव बाप्पाच्या पाया पडायला जाणे, तिथून शेतामध्ये किंवा ड्युटीला जाणे, पुन्हा संध्याकाळी येणे, हातपाय धुणे, चहा पिणे, पुन्हा गावामध्ये फेरफटका मारणे, याच्या त्याच्या वाट्यावर बसून याच्या त्याच्या गप्पा
मारायच्या. ते नाही जमलं तर घरी बसून एवढं चुटकू घेऊन चित्र बदलत बसायचं. जांभळे आल्या की तसं झोपी जायचं. दैनंदिन व्यवहारातलं हे कर्म आहे, याला म्हणतात जागृती अवस्थेतील कर्म. याचाच प्रकार श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना अरे माझा भगवत भक्त या जगतामध्ये जेव्हा वावरतो ना तेव्हा कसा आहे तो, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन नशनन गच्छन स्वपन शिशन. याच्यावर टीका करताना ज्ञानोबांनी वर्णन केलंय, आहारा ते स्वीकारी तेजा ते परिहरी निद्रेची अवसरी निधीची सुखी तोही नेत्री पाय तोही चालतो आहे. अर्जुना अरे माझा भगवत भक्त जगतामध्ये सामान्य माणसासारखा खातो पितो उठतो बसतो सगळ्या काही क्रिया करतो. याला म्हणतात जागृती अवस्थेतील कर्म. दुसरा वर्ग आहे स्वप्नावस्थेतील कर्म. माणसं 10 बाय 10च्या खोलीत झोपतात तर स्वप्नामध्ये हजारो किलोमीटर लांब जातात. जाता का नाही? तुमच्याकडे स्वप्न पडता का नाही? पडता ना. छोट्याशा खोलीत झोपतो पण हजारो किलोमीटर लांब निघून जातो. कुठं? स्वप्नामध्ये. अरे तेही कर्मचे शास्त्रकार सांगतात. अरे स्वप्न तर लांबच राहिलं, काही काही माणसं झोपेत कर्म करतात. रात्री झोपताना त्यांना पाहा आपण पूर्व पश्चिम झोपलेला दिसतो, सकाळी त्यांना पाहा तर ते उत्तर दक्षिण झोपलेले दिसतात. काही काही म्हणजे झोपेमध्ये दिशा बदलून टाकतात. काही काही बाजाराच्या पुढचे ते अख्खं घर चक्री झोप म्हणतात त्याला. कोणती झोप? अख्खं घर चक्कर मारतात झोपेमध्ये. हे तरी बरे, याच्यापेक्षा एक गिराईक पुढचं आहे. ते झोपताना पुढच्या घरात झोपतं, सकाळी उठवायला जायला त्याला मागच्या घरात जावं लागतं. म्हणजे अख्खं घरच बदलून टाकतं. म्हणजे झोपेमध्ये सुद्धा कर्म आहे. मग स्वप्नात कर्म नाही का? स्वप्नात देखील कर्म आहे. आपले एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजीला सुमनसे जेवरी तो स्वप्नी होनी भिकारी अंत्य जागरी अन्न मागे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, सम्राट राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, त्याच्या राज्यात कसलंही काहीही कमतरता नाही. पण ज्यावेळेस तो फुलाच्या शेवर झोपला, डोळा लागला, झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं, माझ्या जवळच्या राज्याने माझं अख्खं राज्य हिरावून नेलं, माझ्याजवळ काही सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. मग तो राजा वाडी सारख्या गावात आला. दुपारचे सकाळचे 11 वाजले. तेव्हा 11 वाजले की प्रत्येकाला भूक लागते ना. तो प्रत्येकाच्या दारोदार झाला, मायबाप काहीतरी द्यावं खायला, काहीतरी द्यावं खायला. पण कोणीच कुठका वाढायला तयार नाही. कोणीच. तो मला 1-2 पैसा द्यावं तर मला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. शेवटी कोणीच वाढायला तयार नाही. जो पूर्ण गाव मागून आपलं पोट भरतो त्याच्या दारात गेला भिकाऱ्याच्या, हे बाबा अरे कोरभर तरी भाकर दे. त्याला दया आली त्या भिकाऱ्याला. त्याने आपल्या झोळीतून कुटका काढला आणि राजाच्या हातावर दिला. राजा इतका खुश झाला सत्कुरभर भाकर मुळे. तू राजा आहेस राजा. खरा राजा भिकाऱ्याला म्हणतो, तू राजा आहेस राजा. कुठला प्रसंग सांगतोय बाबा मी? तुम्हाला विचारतोय कुठला प्रसंग सांगतोय? तरुण मंडळ बाबा कुठला सांगतोय? स्वप्नातला. तुम्ही जागे राहा फक्त. तुम्ही जर असे स्वप्नात नेऊन गेले की आटोपलं समजा कीर्तन आपलं. विठला विठला. कारण कीर्तन ऐकत असताना माणसाने प्रफुल्लित चेहऱ्यानं कीर्तन ऐकाय नाही तर काय बळजबरी पकडून आणलं त्याला कीर्तनाला तर एकदम खुश राहायचं. अरे दिवस तरी किती राहिले? कोणाचे 20 वर्ष राहिले, कोणाचे 15 वर्ष राहिले, कोणाचे 5 वर्ष राहिले. आहे की नाही? जाणं. अरे थोडक्या दिवसात मस्त राहणं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाण्यातला सूर जैसा हास्यच गेलो. हे टीव्ही मोबाईल आल्यापासून आहे ना सगळे असे गुमसुम गुमसुम.
परवा दिवशी मी सिल्लोडला गेलो, आमच्या गावात आमच्या फरदापूर गाडीवर बसलो, तिथून बसला आणि एक जर अजिम त्याच्या घाटात आद्य मध्य भागाला कंडक्टर तिकीट तिकीट तिकीट, मी काढलं सिल्लोडचं तिकीट. त्या पोराला विचारत म्हणला ती गाडी अजिम ठेवून बुलढाण्याला जाणार होती. नाही, सिल्लोडून इकडे भोकरदन मार्गे जाणार होती. त्याने सांगितलं असं करा, मला संभाजीनगर द्या. तो मला तू बावळट आहे का? कंडक्टर म्हणाला ही गाडी भोकरदन कडे चालली आणि तू म्हणतो संभाजीनगर. नाही म्हणलं, मी बोर्डच वाचला नाही फोनच्या नादामध्ये. इतका गुम झाला तू फोन मध्ये. काही काही लोकांच्या बसेस हुकून जातात फोनमुळं, आणि चेहऱ्यावरचं हास्यच गेलं ना. माणसाने चेहऱ्यावर हसलं पाहिजे. मी युपी मध्ये गेलो त्यावेळेस तिकडचे महाराज लोक मुद्दाम हसायला होता. हसा हसा हसाने अटॅक सारखे आजार बाजूला निघून जातात. लोकांचं हास्यच नाही राहिलं चेहऱ्यावर. म्हणून हसलं पाहिजे, चेहरा प्रफुल्लित पाहिजे. कशाप्रमाणे? आमच्या ज्ञानोबांना विचारा. आदित्याच्या फुले सदा सन्मुख सूर्या पुढे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आदित्याचं फुल म्हणजे सूर्यफुल. सूर्यफुलाचं तोंड सकाळी सकाळी कुणीकडे राहतं बाबा? सूर्याकडे राहतं ना, पूर्वेकडे. तसे तुमचे टवटवीत चेहरे माझ्याकडे असू द्या 11 वाजेपर्यंत. तुम्ही जर सूर्यफूल खुडायला आल्यासारखं आठवलं समजा कीर्तना, अशा माना खाली बोला, एकदम खुश राहा. कारण देवाच्या दारात आला तर खुश राहा. देव कसा आहे? खुश आहे. आपणही त्याचे लेकर आहोत, आपणही खुश राहायचं. विठला विठला. काय सांगत होतो तुम्ही? तुम्ही सांगावं ना काय सांगायचंय. तो राजा भिकाऱ्याने कुटका मारला, तेव्हाच तो भिकारी म्हणतो तू घे बाबा. तेव्हा हा राजा होता, तू राजा आहेस राजा. हे सगळं बालदार शब्द ऐकत होते राजाच्या आजूबाजूला. एकाने विचार केला, काय आपले सरकार असे काय बरं पडत आहे? म्हणजे कुणाच ठेव, म्हणजे उठ कोण उठेल म्हणले. त्याने हातात एक काठी होती अशी चोपदार बाबासारखी, अशी काठी घेतली, जोरात आपट खाली आणि जोरात आवाज केला, हाजीर. राजा ताडकन उठला, उठून आपल्या आसनावर बसला. इकडे तिकडे पाहतोय, मी सम्राट राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे. माझ्या राज्यात मला कशाची काहीही कमतरता नाही. मग मी स्वप्नामध्ये भिकारी झालो कसा? दृष्टांत संपला. राजा आहे पण स्वप्नामध्ये काय झाला? भिकारी झाला. स्वप्न आहे, स्वप्नात कर्म बंद पडत नाही. एखादी भिकारी आहे, तो राजा होतो स्वप्नामध्ये. सकाळी उठल्यावर जैसे ते वैसे, ऐक नाही, पण स्वप्नामध्ये कर्म चालू आहे. काही काही लोकांचा लॉटरीचा नंबर लागून जातो. कशामध्ये? स्वप्नामध्ये. खरा नाही लागत लवकर. काही काही शेतीच्या शेत्या बर्बाद झाल्या पण लवकर लागत नाही. लक्षात घ्या, स्वप्नामध्ये देखील कर्म आहे. आमच्या आळंदीला एक मुलगा असा होता, इंद्रायणी मध्ये आम्ही राहत होतो. त्यावेळेस तो रात्री उठायचा, आपलं वळकटी, आमच्या तिकडे वळकटी म्हणतात, ऐक नाही, वळकटी गुंडाळायचा, आशे घ्यायचा, चालायला लागायचा. त्याला भिताड भिताड टसकन लागलं तर तो आतल्या जागा व्हायचा आणि मग पुन्हा आतून टाकायचा आणि पुन्हा झोपायचा. आम्ही दोघं तिघं म्हणलं की अरे हा जर असाच गेला आणि इंद्रायणीत निघून गेला तर समोरच इंद्रायणी निघाली, अवघड होईल. मग तेव्हापासून आम्ही आतून कुलूप लावायला लागलो. म्हणजे झोपेमध्ये कर्म आहे, स्वप्नामध्ये कर्म आहे. मग कर्म हे बंदच पडत नाही. तिसरा वर्ग आहे सुषुप्ती अवस्था. मग लोकांनी विचारलं, महाराज सुषुप्ती अवस्था म्हणजे काय सांगा? सुषुप्ती अवस्थेत कोणतं कर्म आहे? सुषुप्ती अवस्था कशाला म्हणतात? माझ्याकडे आहे का बघा. एव्हा सुषुप्ती अवस्था त्याला म्हणतात, मनुष्य ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस झोपल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही. मी कोण आहे आठवत नाही, पत्नी आठवत नाही, मुलगा आठवत नाही, घरदार, शेतीवाडी, नोकरी काय काही आठवत नाही. फक्त झोप पैकी झोप असते. मग लोकांनी विचारलं, सांगा महाराज याच्यामध्ये कोणतं कर्म आहे? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, अरे मनुष्य किती गाढ झोपला, किती गाढ झोपला तर श्वासोश्वास घेणे देण्याची क्रिया बंद करून तर झोपत नाही का? झोपता आपल्याकडे असे काही लोक. ज्याचा श्वासोश्वास बंद झाला त्याच्या दारा पुढे गर्दी जमल्याशिवाय राहत नाही. हा नियमच आहे. श्वासोश्वास घेणे देणे म्हणजे हे क्रिया देखील कोणती आहे? कर्माचीच आहे. म्हणून महाराज म्हणतात कर्माचा त्याग होत नाही. तरी काही काही बहादर म्हणतात आम्ही कर्म करणार नाही. तुकाराम महाराज ज्ञानोबारायांनी त्यांना गावंढळाच्या यादीत काढलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, हागा सव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची, जे खंत करती कर्माची ते गावांडे गा.
ऐक ना, त्यांना मूर्खाच्या यादीमध्ये ज्ञानोबाने काढलंय. वेड्या, तुझ्या जीवनात कर्म होते तरी म्हणतो मी कर्म करत नाही. ऐकाय काही लोक असे ऐकली, ज्याने आपल्याला हे जीवन दिलं त्यालाच मानायला तयार नाही. अशी अवलाद आहे ना जगात. देवाला न मानणारे अवलाद या जगामध्ये आजही आहे. म्हणताना ते आम्हाला आता रामायणाचा आणि महाभारताचा अजिबात काही गरज नाही. आपलेच पुढारी पाडारी म्हणणारे अवलाद या जगात आहे. लक्षात घ्या, देवाला न मानणारे अवलाद आहे. मी म्हणतो देवाला न मानणे म्हणजे दिवसा सूर्यावर 12 वाजता थुंकणे. काय होतं त्याचा थुंका त्याच्या अंगावर पडल्याशिवाय राहत नाही. अरे देवाला मानून न मानून त्याला काही फरक पडत नाही. ऐक नाही, त्याचं अस्तित्व आहेच. कारण जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. लक्षात घ्या, एवढा मोठा भगवान परमात्मा आहे आणि तुझ्या याने काय न मानल्याने होणार. तसं काही काही लोक कर्म मानत नाही, पण महाराज म्हणतात कर्म मानावंच लागेल. कर्म नाही मानून चालणार नाही. तुम्हाला हे शरीर भेटलंय ना, पंचमहाभूताचं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्म चालू राहणार. याच्याही पुढे ज्ञानेश नाथबाबा म्हणतात, अरे मेल्यावर सुद्धा कर्म चालू राहणार. केले कर्म सुंदर म्हणतात, केले कर्म झाले तेच भोग आले. अरे मेल्यानंतर सुद्धा कर्म चुकत नाही. मग कर्माने हे शरीर बनलंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं, ज्ञानेश्वरी मध्ये फार ज्ञानोबरांनी ओतून ठेवलंय, पण ज्याला घ्यायचंय तो घेईल. माणसं ज्ञानेश्वरी वाचत नाही. रिकामे पेपर 2-2 तास वाचतील, पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही. ज्ञानोबरा काय म्हणतात पहा, म्हणून संगजव प्रकृतीचा, प्रकृती म्हणजे शरीर, म्हणून संगजव प्रकृतीचा तववरी त्याग न घडे कर्माचा ऐसी आई करू म्हणते तयाचा आग्रची उरी. ज्ञानोबा म्हणतात, अरे शरीराचा संग आहे तोपर्यंत तुमच्या कर्माचा त्याग होणे शक्य नाही. आणि एखादी म्हणेल मी करणारच नाही कर्म, त्याचा फक्त शब्दाचा आग्रह शिल्लक आहे, कर्म बंद पडलेलं नाही. विठ्ठला अति सूक्ष्म आहे, अति सूक्ष्म आहे. अरे कर्माच्या बाबतीत कर्माने देवाला सोडलं नाही. तुमची आमची काय गती आहे. हा किस दरी आम्ही खसखस आहे का तुमच्याकडे मन नाही का? ही मन कशापासून तयार झाली? असं म्हणतात की एक समुद्राच्या काठी एक जण चालला पावशेरभर खसखस घेऊन. समुद्राच्या काठात तिकडनं लाट आली आणि याच्या हातातली खसखस घेऊन गेली. तो 2 तास झाली ती खसखस पाहत होता तिथं. कुठं? समुद्राच्या काठावर. तिकडून एक माणूस आला, काय पाहतो? खसखस. किती होती? पावशेर. किती वेळ झाला? मला 2 तास. अरे बेड्या 8 दिवस झाले मी 15 उंट पाहतो, अजून एका उंटाचा पत्ता नाही. तुझी खसखस बीच में. लक्षात घ्या, किस दरिया में खसखस. प्रत्येक म्हणेवर लक्षात घ्या, प्रत्येक म्हणेला फार महत्व आहे. प्रत्येक म्हणे त्या फक्त आपण शोधलं पाहिजे त्याचं कारण. विठ्ठला कहा भोजराज और कहा गंगोत्री. नेमका आहे कुठला? तुमच्या तालुक्यातला नाही काय जवळचा कुठला? मी लय शोधलं. सोलापूर जिल्ह्यात मी कथा केली, तिथेही असं म्हणलं, त्यांनी गंगोत्री सांगितलं. म्हणी आहे, पण म्हणीच्या मागे फार महत्व आहे, फार महत्व.
झाकली मूठ 1.25 लाखाची आहे की नाही? प्रत्येक म्हणतात ना, आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं वक्ते बाबांनी, पंढरपूरला एक राजा आला, त्या राजाकरता 8 दिवस झाले सगळ्या राज्यात तिथल्या सरपंचाने 100-200 लोक लावून स्वच्छ पंढरपूर केलं. असं म्हणता की तिथं राजा आला, राजा राहिला, राजाने पांडुरंगाच्या पाया पडल्या, त्याने खिशातून 1 रुपया 1.25 रुपयात त्यात पांडुरंगाच्या पायावर ठेवला. पुजाऱ्याला असं वाटलं मोठं सोन्याचं काहीतरी राजा ठेवील, पण किती ठेवले? 1.25 रुपया. सगळ्यांनी डोक्याला हात लावा, एवढा राजा काय चिकट माणूस आहे, आपल्याला वाटतं काहीतरी ठेवील, पण एका पूर्ण असं पडव्याने डोकं लावलं. आपण सकाळी 1 लक्ष करू, त्याने डोकं लावलं, लगेच दोंडी पिटवली. राजाने अशी भेटवस्तू दिली पांडुरंग परमात्म्याला, त्या वस्तूचा उद्या सकाळी लिलाव होणार आहे, सगळ्यांनी या. सगळे आले, इतकी गर्दी जमली तिथं. काय दिली भेट, काय दिली भेट, काय दिली भेट? त्या बडव्याने हातात धरली. ती काय धरली? 1.25 रुपया. बोला म्हणले. सुरू झाली लिलाव. 1000 रुपये, 2000, 5000 असं करता करता 50,000, 60,000, 80,000, 90,000. प्रधानजीला सांगितलं. राजाने काय कसली गर्दी आहे पाहुणे? प्रधानजी पाहुणे कसली गर्दी? म्हणजे काल राजाने पूजा केली त्यावेळेस अशी वस्तू पांडुरंगाला भेट दिली, त्याचा लिलाव चालू आहे. राजाला ज्यावेळेस सांगलं प्रधानजीनं, राजाचे डोळेच उघडले. राजाला बस आपली इज्जत गेल्याशिवाय राहत नाही. 1 लाख, 1,10,000, 1,20,000, 1 वार, 2 वार. तेवढ्यात प्रधानजी आला, तिकडून सांगितलं 1.25 लाख, पण अजिबात मूठ उघडू नको. 1.25 लाख तशीची तशी खिशामध्ये टाक, पण कोणाला सांगू नको. झाकली मूठ 1.25 लाखाची. 1.25 लाख रुपये त्या काळामध्ये घेतले. प्रत्येक म्हणीला महत्व आहे. किस दरी आम्ही कसकस. अरे तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्म तसं होतंय, देवाला चुकलं नाही, तुम्ही आम्हाला चुकणार आहे का कर्म? विठला विठला. एवढा त्रैलोक्याचा मालक, अरे ज्याचा पाय उद्याच्या दिवसाला राज सिंहासनावर पडणार होता, कोण? राजाधिराज प्रभू रामचंद्रजी. पण तोच पाय सिंहासनावर न पडता तोच पाय अरण्याच्या दिशेने निघाला. वर्णन केलंय. वनवासा निघाले रघुनंदन, वनवासा निघाले रघुनंदन. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. याचं कारण आहे, याला म्हणतात कर्म. ऐकली कर्मे श्रीराम वनवासा गेला. एवढी त्रैलोक्याच्या मालकीन सीता माता, तरी तिला वियोग सहन करायला लागला पतीपासून. वियोग घडला सीता देवी. वर्णन केलंय. म्हणजे कर्म हे चुकत नाही, नाही चुकत. एकदा पहिले रावणाने चोरून नेली, उचलून नेली पंचवटीतून, आणि दुसऱ्यांदा लक्ष्मणाला अरण्यात सोडायला लावलं. पहिल्यांदा रावणाने नेलं की सिया को ले गया रावण बनाकर वेश साधु का, कराया नाश सब अपना दीवाना, हो तो ऐसा हो राम दशरथ के घर जल में दीवाना, हो तो ऐसा हो. लक्षात घ्या प्रभू रामचंद्र. म्हणून जीवन जगायचं असेल तर कोणासारखं जीवन जगलं पाहिजे? प्रभू रामचंद्रजी सारखं. एक वचनी, एक वाणी, आणि सांगा ना पुढे काय? एक पत्नी. एकच पत्नी जीवन जगतो ना, मग दुसरी भेटेल तर असं. अरे पोरगी करता पोरगी भेटत नाही. तुम्ही घाटाच्या खाली जा का घाटाच्या वर या की डोंगरावर? भेटतच नाही. माय बाप राहतात झोपडीमध्ये, पण इच्छा असते स्लॅबाचं घर पाहिजे. 10-15 एकर तरी कमीत कमी शेती पाहिजे. पोरगी शेतात जाणार कशाला पाहिजे शेती? अरे मी तर याच्या पुढचं जाऊन सांगेल, ज्याच्याकडे 10-20 एकर शेती आहे, ज्याचं स्लॅबचं घर आहे, पण दररोज 3 वाजेपर्यंत ढाब्याहून तो येत नाही घरी, त्याला पोरगी द्यायची. त्याला पोरगी देऊन सुखी होईल तुमची पोरगी. अरे मुलगी आशाला द्या
की त्याने जीवनामध्ये दररोज 200-400 रुपये जरी कमवून आणले तरी चालेल, पण तो निर्व्यसनी असला पाहिजे. लक्षात घ्या. ज्यावेळेस तो निर्व्यसनी असेल त्यावेळेस तुमच्या मुलीचा संसार सुखाने झाला समजा. आणि जर तुम्ही एवढे इस्टेट पाहून जर तुम्ही त्याला द्याल आणि तो जर व्यसनी असेल तर तो लवकर आपल्या मुलीचं कुंकू पुसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये कधी काय तर मुलगी द्यायची असेल तर सुसंस्कारित असू द्या. हो, त्याला कोणत्याही प्रकारचं व्यसन नको. नाही नोकरी असली तरी चालेल, नाही त्याच्या घरी इस्टेट असली तरी चालेल, दररोजचे 500 रुपये कमवून काही घेऊन येणारा होईना, पण तो अगदी सुसंस्कृत असला पाहिजे, तो निर्व्यसनी असला पाहिजे. सांगायचा अर्थ असा की जीवनामध्ये रघुरायाचं जीवन पहा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. म्हणून त्याचं म्हणता ना, त्या रामाची जागा रामालाच भेटण्याकरता किती वर्ष दणके खावे लागले? 520 वर्ष असं म्हणतात. ऐकून आपली जागा आपल्याला मिळवण्याकरता सोपी गोष्ट आहे. त्याच्याकरता कितीतरी जणांनी बलिदान दिलं. ज्याने 5000 साधू त्यावेळेस मारले तोच आता तिथला झाला की नाही? लक्षात. हा कलियुगाचा महिमायला. नाहीतर रामचंद्र प्रभू आले तशी दिवाळी आपण एकदा साजरी केली 2024 मध्ये 22 जानेवारीला. राम आएंगे आएंगे राम आएंगे, हो राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के रागाज खुल जाएंगे, रघुनंदन राघव राम हरे, सिया राम हरे सिया राम हरे. लक्षात घ्या, रामचंद्र प्रभू जीवनामध्ये आचरणीय आहे. म्हणून फक्त उच्चारणीय कृष्ण परमात्म्याचे, पण आचरणीय रामचंद्र प्रभूंचं जीवन आहे. विठला विठला. महाराज म्हणतात असं करा ना, तुम्ही त्या प्रभू राम नामाचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो करा म्हणा. वा सुंदर. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, रामकंठामध्ये धारण करा. ऐका आता, रामकंठामध्ये धारण करणं म्हणजे नेमकं काय? देवाला नंतर कंठामध्ये देऊन ठेवायचं का? कारण शास्त्रीय भाषेमध्ये प्रामुख्याने 4 प्रकारच्या वाण्या सांगितल्या आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. 4 प्रकारची. पुन्हा एक जप आहे, त्याला उपांश जप म्हणतात. म्हणजे ओठ हलवायचा नाही,
शब्द बाहेर ऐकायला कोणाला यायला नको, पण जप तर झाला पाहिजे. ज्ञानोबराने तो जप केला होता हरिपाठामध्ये, माहिती तुम्हाला. धरुनी श्री हरी जपे सदा, धरुनी श्री हरी जपे सदा, धरुनी श्री हरी जपे सदा, धरुनी श्री ज्ञानदेवा ज्ञानदेवा धरुनी श्री हरी जपे सदा, धरुनी श्री हरी जपे सदा, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा मौन जपमांतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. म्हणून तर रामकृष्ण आम्ही हे दोन्ही साधेरी हृदय मंदिरी. तुम्हा आम्हाला तेच सांगताय. सांगायचा अर्थ असा की परापश्यप्ती मध्यमा वैखरी. मी जे बोलतोय तुमच्या समोर ऐका, ती वैखरी वाणी आणि परापश्यंती ती मात्र दिसत नाही. मग महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये रामकंठामध्ये धारण करा, म्हणजे राम आरती सोपं नाव आहे, कृष्ण तरी नाव येणार नाही. येतं का? ज्याचे दातात तोंडातल्या सगळ्या दातांनी राजीनामा दिलाय त्याला कृष्ण म्हणायला बरोबर येतं का? येत कृष्ण काय येत? कृष्ण येत नाही. तो देव बी तसा वाकडा तिकडा आणि त्याचं नावही वाकडं. कारण याचा एक पाय कसा आहे? तिरपा आहे ना, लक्षात घ्या. आणि त्याचं कामही अवघड आहे, लक्ष. पण प्रभू रामचंद्र पा तुम्ही सरळ उभे आणि नाव देखील सरळ राम. तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान, हाती छापबाण शोभतसे. इतका सुंदर प्रभू रामचंद्र. लक्षात घ्या, त्या राम नामाचं तुम्ही कंठामध्ये धारण करा. म्हणून राम म्हणलं की पोटातली हवा बाहेर जाते आणि म म्हणलं की ओठाला ओठ चिटकतय. म्हणजे पोटातली पाप बाहेर जातात आणि बाहेर गेलेले पाप पुन्हा पोटात येऊ नये म्हणून ओठाला ओठ चिटकत. राम म्हणून पा काय का नाही, ओठाला ओठ म म्हणल्यावर चिटकत. महाराज म्हणतात तुम्ही राम नाम कंठामध्ये धारण करा. मग त्याने होईल काय? महाराज म्हणतात जेने चुकी धारण केल्यानंतर गर्भवास कायमचा संपून जाईल. आता गर्भवास म्हणजे काय थोडक्यामध्ये विचार करा तुम्ही. आम्ही गर्भातून आलोय का गर्भाच्या बाहेरून आलोय? तुम्ही आम्ही त्याच रस्त्याने सगळेजण आलोय. आता गर्भात असताना किती त्रास आहे आणि गर्भात ज्यावेळेस आईच्या उदरातून बाहेर पडतो त्यावेळेस किती त्रास आहे. तो ना त्रास आहे पण तो त्रास मात्र आपल्याला आता समजत नाही. तो त्रास सगळेजण बघून आले. मातेच्या उदरी गर्भ जीवसी तुझा आहे
महाराज वर्णन करतात 9 मास कष्ट लासे 10व्याने प्रसूत झाली हिताची कर्मचार तुझी मान अटकली कांतुये जननी दुःखे धाय मोकलीली स्मरे त्या हरिहरा द्याई कृष्ण माऊली पर्यंते मदालसा सोंदो जोरे बाळा आईच्या उदरात असतो तेव्हा काही एअर कंडिशनचा बंगला असतो पोटामध्ये एकूण टीव्ही तिकून एसी लावलेला तिथं इतकं उलट खाली डोकं वर पाय आहे का नाही तिथं इतके बारीक बारीक मलमूत्रातले किडे इतके चावा घेतात आपलं शरीराचं हे कातरा अगदी मुलायम असतं इतके चावा घेतात पण कोणाला सांगू इच्छित नाही कोणाला सांगणार आता सांगता सांगता तो म्हणतो या जगाचा कोण करता अर्था धरता असेल त्यांनी इथं यावं देवा आणि मला संकट मुक्त करावा बाबा ऐकून एक वेळ घरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आणि त्यावेळेस आईला सुद्धा तो ना त्रास होता बाळांत पण बाळ अधिक नाही तर अंत एवढ्या सोप्या गोष्टी नाही येते लक्षात घ्या आणि एवढा 9 मास 9 महिने आपल्या उदरात ठेवून त्या बाळाला जन्म देते एवढंच नाही तर आई आपले वडील त्याला थोडं मोठं झाल्यानंतर शिकवतात सवरतात शालेय शिक्षण देतात तरी काही काही महामूर्ख आई वडिलांना मानित नाही तुमच्याकडे चांगलं दिसतं मला आई वडिलाला सांभाळणारे लोक आहे तुमच्याकडे आहे की नाही आमच्याकडे खाली डोंगराकडे फार विचित्र आहेत आहे की नाही त्याला एकदा महागुरु भेटला की तो आई वडिलातून वेगळा निघाल्याशिवाय राहत नाही वास्तविकता आई वडिलांची साधी गोष्ट नाही माझ आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर आहे ना आई आणि बाप काही काही लोक फक्त आईच सांगतात पण बापही तेवढा आहे बरं बापाला विसरू नका कारण काही काही लोक नुसतं आईच सांगतात पण आई आणि बाप हे एका गाडीचे 2 चाक आहेत एक चाक जर गळून पडलं तर गाडी व्यवस्थित चालत नाही आई घराचं मांगल्य बाप घराचं अस्तित्व या अस्तित्व घराचा खांब तुटून पडू द्या घर कोसळल्याशिवाय राहत नाही म्हणून म्हणताना जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत घराकडे तिरपी नजर करण्याची कोणाची ताकद नाही लक्षात घ्या बाप तो बाप आहे म्हणून बघा तुम्ही एवढीशी ठेस लागली की आई व म्हणतो पण एवढा मोठा साप दिसल्यावर बापरे म्हणतो ना जागवून आईला हाक मारत नाही साप दिसला की बापरे म्हणतो आणि थोडीशी ठेस लागली की आई व करतो लक्षात घ्या बाप तो बाप असतो म्हणून म्हणताना कधी कधी बाप कठोर दिसतो बापाच्या डोळ्यात आपल्याबद्दल अश्रू येताना दिसत नाही पण बापाचं आईचं जेवढं प्रेम आहे ना तेवढंच बापाचंही प्रेम आहे म्हणून म्हणताना आई आणि बाप हे वेगळे नाही आई आम्हाला रडताना दिसते बाप रडताना दिसत नाही म्हणून तर काही ठिकाणी अनेक ठिकाणी सबसे बडी है माँ ओ पगले सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं है माँ से बढ़कर कोई नहीं है वो देती है सबको दुआ सबसे आई लक्षात घ्या आई आणि जीवनामध्ये तुमच्या आमच्यावर फार मोठे उपकार आहेत फार मोठे काही काही लोक म्हणतात ना आई काय लागले किरकिर किरकिर करणारे शिकून नोकरी लावलेला पोरग जरा शान राहत शहरामध्ये काय लावले किरकिर किरकिर सांग तू वेळोवेळी म्हणते तुझ्यावर माझे उपकार आहे तुझ्यावर माझे उपकार आहे तुझ्यावर माझे उपकार आहे सांग किती उपकार आहे अरे मी तुला लहानपणी दूध पाजलं किती दूध पाजलं जेवढे दूध पाजलं तेवढे पैसे देतो मी सांग किती दिवस दूध पाजलं आईच्या दुधाची मोल होईल का हा तुम्ही विकत किती दूध आणू शकाल पण आईच्या दुधाचं मोल नाही
मला काहीच देऊ नको, फक्त एक रात्रभर माझ्याजवळ तू झोप बाळा. आता तो सर्व्हिसला होता. मला ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी कधीच म्हणणार नाही तुझ्या माझे उपकार, काय हरकत नाही. रात्री 10 वाजले. आईच्या खेटून आतून टाकलं, झोपला. आई सांगलं बाळा मला तहान लागली, तांब्या भरून. तो गेला, तांब्या भरून पाणी आणला, आईच्या हातात दिला. आईने हातात एकच घोट पेला आणि ते पाणी असं तांब्या खाली पाडला त्याच्या हातरुणावर. ओलगत झालं. म्हणजे आई, अरे माझ्या हातून सटकलं रे. काय हरकत नाही, तू दुसरी गोधडी टाकायला. ती नको, इथं झोप वलेच्या. एक रात्र काढायची तुला. पुन्हा आईने 12 सांगले मला तहान लागली रे. पुन्हा तांब्या भरून, पुन्हा आईनं तो तांब्या भरून त्याच्या हातरुणावर सांडून टाकला. पुन्हा 3 वाजता पुन्हा त्याच्या हातरुणावर सांडून टाकलं. तो मला एक रात्र काढायची, जाऊ द्या. त्या बोलण्यातच झोपला. पण खरं सांगा त्याला झोप लागली असेल? रात्रभर झोप लागली. सकाळी उठला. मला आई पेटले का तुझे दुधाचे उपकार? मला बाळा पेटले. खरंच सांग, एक रात्रभर तू माझ्या खुशीत जवळ झोपला, पण तुला खरं डोळा लागला का रे? म्हणजे कसला डोळा लागला? तू 3दा पाणी तांब्या भर सांडलंय, सगळं ओलं आथरून करून ठेवलंय. कसली झोपण कसलं काय? पण एक रात्र काढायची होती म्हणून झोपलो. काय रे वेड्या, मी तुला काय तर 3 वर्षाचा 4 वर्षाचा असेपर्यंत माझ्याजवळ झोपला. तू शी आणि शिव करायचा माझ्याजवळ. तू सू केली की मी त्या ओला आतरून त्याच्यावर मी झोपायची आणि तुला कोरडा आतरून टाकायची. सांग बरं त्याचे उपकार फेडतील का? तेव्हा त्याचे डोळे उघडले. आईगणी आपण दुधाच म्हणतो, पण आईने आपल्याकरता काय नाही केलं. तिला म्हणतात आई. लक्षात घ्या, जीवनामध्ये 2 व्यक्तिमत्व आहेत. एकदा ते गेले की पुन्हा डोळ्याने दिसत नाही, आई आणि वडील. एकदा गेले 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 तर गेलेच. पुन्हा एखादी शेजारी म्हणेल, एखाद्याची आई वारली, वा मरू नाही पण मेली. छोटस बाळ जाताना आईच्या छातीचा हात ठेवता, आई उठणं ग, आई उठणं ग, आई उठणं ग. शेवटी त्या बाळाला धरते, बाळू तुझी आई आता या दुनियात राहिली नाही रे. आता याच्या पुढे मला आई समज. आई समजणं वेगळं आणि आई असणं वेगळं. मावशी कधी आई होऊ शकते का? होईल काय? मावशी ती मावशी. सासू आई होईल आहे ना? आहे का सासू आई? तुम्ही म्हणत नाही का आई 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 आई? सासू ते सासू, आई ते आई. लक्षात घ्या, आई किती म्हणलं तर सासू काही आई होणार नाही. होईल का? तुम्ही माहेरी गेल्या, तुम्ही जर 10 वाजेपर्यंत झोपल्या तरी आई तुम्हाला उठवणार नाही. जाऊ दे माझी लेके आली, इकडे झोपू द्या तिला. तुमच्या घरी झोपावर, इथं आल्यावर तुम्ही 10-11 वाजेला तुमची आई तुम्हाला झोपू देते का इथली? उठ लवकर, शेतात जायचंय. ही आई वेगळी, ती आई वेगळी. लक्षात घ्या, आई ही आईच असते. म्हणून म्हणल्या गेले विठ्ठला विठ्ठला तू कितनी सुंदर है, तू कितनी प्यारी है, भोली भाली है। जिनकी माँ होती है कितनी प्यारी है, कितनी शीतल है, भोली भाली है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। आई ती आई असते. बाळू, अरे मला आई समज. आता आई तुझी दुनियात राहिली नाही. तो आईला म्हणतो, आई 9 महिने 9 दिवसाची वारी कशी त्वा केली, संकट येता असतील तुझला पदराला बांधून नी, सोडून गेली आई
वनवासाला. रडत रडत तो बाळ म्हणतो आपल्या आई सोडून गेली आई वनवासाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. कोण वागेल तुझ्या या बाळाला. अरे आपल्याला हे विश्व दाखवणारे आपले आई वडील लक्षात घ्या. यांचे उपकार असं म्हणतात आपल्या कातळ्याची चप्पल केली त्यांच्या पायात जरी घालायला दिली तरी उपकार फेटणार नाहीत. म्हणून म्हणताना तुम्ही नका जर पंढरपूर आळंदी मथुरा गया काशी तुमच्या घरात तुमचे आई वडील असतील ना त्यांचे फक्त तुम्ही सेवा करा त्यांच्या मनासारखं वागा. नक्कीच तुम्हाला आळंदी पंढरपूर काशी तुमच्या आईच्या चरणामध्येच येईल. मी माझ्या तोंडात बोलत नाही. आमचे ज्ञानोबा वर्णन करतात सकाळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तयाचे चरण सेवेसी लोन कीजे. जाऊ द्या. अरे ज्याच्या भेटी करता ऊन वारा पाऊस काहीच विचार करत नाही तुम्ही 1 महिनाभर त्याच्या भेटी करता जातात. कोण? पांडुरंग परमात्मा. तो कशामुळे उभा आहे तिथं? कोणामुळं? पुंडलिका करता. पुंडलिकाने काय केलं? अरे जीवनामध्ये फक्त 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 एक केलं आई वडिलांची भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. भगवान परमात्मा आजही विटेवर उभा. करकटेवरी ठेवून या तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिक ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. तो भगवान परमात्मा आजही भीमेच्या काठी चंद्रभागेच्या काठी आजही उभा आहे. कोणामुळं? पुंडलिकामुळं. किती दिवस झाले? 2 वर्ष 10 वर्ष. आरतीमध्ये म्हणतो की नाही आपण युगी 28 विटेवरी उभा वामांगे रखमाई दिस दिव्य शोभा. लक्षात घ्या आई वडिलांची सेवा ही सगळ्यात महत्वाची. काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही आई बाबाचं सांगता पण हे म्हातारे तर नीट वागले पाहिजे. आयाचे काही काही म्हणणार आम्हाला तुम्ही लय सांगता अर्धा आई वडिलांची सेवा करा आई वडील देवे थमक टमक पण हे म्हातारे किरकिर करतात यांचं सांगत नाही तुम्ही. मी म्हणतो अरे वयाच्या 60 वर्षाच्या पुढे किरकिरपणा येतोच. आपण नाही होणार का तसे? म्हणणार नाही. असं म्हणतात की एक शिकलेली सवरली सुनबाई आली आणि त्या म्हाताऱ्याचा मुलगाही काय तर शहरात शिकायला होता. आई वारून गेली म्हणून त्या म्हाताऱ्याला आणलं. म्हातारा खोकलत होतं. सुनबाईने सांगलं म्हाताऱ्याला वरच्या खोलीत ठेवा. वरच्या खोलीत ठेवलं. म्हणजे कागद त्यांना तहान लागेल भूक लागेल मग काय करायचं? तिथं एक घंटा बांधला आणि घंटेची दोरी खालच्या घरात आहे की नाही. असं म्हणतात खालच्या घरात एक घंटा आणि वरच्या घरात एक घंटा. असं मानलं जातं की ज्यावेळेस म्हाताऱ्याला काही लागलं त्यावेळेस म्हाताऱ्यानं दोरी ओढायची. पाणी आण चहा आण. ती बायको शिकलेली सवरली होती फार. हे म्हातारड लयच सिरियलही पाहू देत नाही काही नाही. म्हणून त्या बाईनं काय केलं त्या म्हाताऱ्याच्या घंटीचा दोरच कापून टाकला. म्हातारा तिकडं ते दोन हलवून बेजार झालं. संध्याकाळपर्यंत हलवता म्हातारा जाम झाला. त्यावेळेस असं म्हणता की त्या म्हाताऱ्याचं पोरग होत त्या पोरगाने तो घंटा आणला आणि लपवून ठेवला. घंटा कुठे घंटा कुठे घंटा कुठे घंटा कुठे. त्यावेळेस पप्पा आले. मम्मी म्हणले का रे घंटा कुठे तुला माहिती का? म्हणजे हो कुठे? मी लपवून ठेवलाय. दाखव. हाय. का लपवला? म्हणजे आज जसा तुम्ही आजोबा करता या ठिकाणी घंटा लावला तसा आई तुझ्या करताही सुद्धा हा घंटा मी लावणार आहे. लक्षात घ्या. अरे आपण जसं वागलो तसे आपले पोरं वागल्याशिवाय राहणार नाही. इमानदारीने सांगतो की आई वडील हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या उदरातून आपण जन्माला आलो म्हणजे हे आपलं
सगळ्यात महत्वाचं भाग्य की त्यांनी हे विश्व दाखवलं. मग ह्या गर्भयातना चुकायचे असेल तर फक्त एक काम करा, रामकंठी धरा जेणे चुकी फिरा गर्भवास ना की तोंडी कुर्मी किडे गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय. मग महाराज म्हणतात गर्भवास कायमचा संपत असेल तर एवढं करा आणि मग तुम्ही या नश्वराच्या फांद्यामध्ये पडूच नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज जाता सीन त्याची फळ इकडे पहा. नाही का नाही? तुम्हाला सांगितलं मी नंतर कोणी हार टाकला काय झालं. विठला 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 अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भगवान परमात्मा हा अविनाशी आणि तुम्ही आम्ही सगळे नाशवान आहे. याच्या पुढे जाऊन सांगू जे जे दृष्टीला दिसतं ते सगळं संपणार आहे आणि जे दृष्टीला दिसत नाही ते ससच राहणार आहे. याच्या पुढे जाऊन सांगू ज्यावेळेस आपण कोणीतरी वारतं त्यावेळेस घट देता का तुमच्याकडे. फिरविला घट फोडीला चरणी तुकाराम महाराज म्हणते महावाक्य ध्वनी बोंब झाली. आता घट आपण घेतला माठ मडक म्हणतात त्याला. ते माठ असं खाली फोडलं म्हणजे नेमकं काय झालं. माठ फुटला का त्याची कंगणी फुटली की त्याचा नेमकं फुटलं काय. काहीच फुटलं नाही. माठासारखा मातीला दिलेला आकार तो आकार फुटला. तसे जगतामध्ये तुम्हाला आकार आहे, या माईकला आकार आहे, मंडपाला आकार आहे,
म्हणजे सगळे जाणार आहेत, नाशिवंत देह जाणार सगळं. महाराज म्हणतात मग अविनाशी कोण आहे? अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तथा. गेले का काही काही जण संधी साधू गेले निघून, बरं झालं. फक्त 5-7 मिनिटं घेतो, माझी कीर्तन संपुष्टाकडे नेतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अविनाशी भगवान परमात्मा आहे. का? ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. ज्याला रंग नाही, रूप नाही, अशा स्थितीमध्ये जो आहे तो निराकार स्थितीमध्ये, अव्यक्त निराकार नाही निराकार, अव्यक्त निराकार नाही निराकार. अव्यक्त निराकार नाही जाकार, जे दोन्ही चराचर हरेसी भजे. भगवान परमात्मा अव्यक्त स्थितीमध्ये. आणि तुम्ही आम्ही काय तर म्हणून महाराज म्हणतात कधी संपेल, कधीच काही सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये फक्त एक काम करा, जीवनामध्ये भगवत प्राप्ती करा, नश्वराच्या नादी लागू नका. कारण जेवढं जेवढं तुम्ही नश्वर कराल एक दिवस इथंच राहणार आहे. आपण काय नेणार आहे सांगा ना. कर्मानुगो गच्छति जीव एका. भागवतामध्ये वर्णन केलंय ना. धनानी भूमो पशवच गोष्टी भार्या ग्रहदारिणी जन स्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. किती कमा. अरे रावणानं एवढी मोठी संपत्ती कमवली, बरं काय घेऊन गेला नाही. महाराज म्हणतात हे इथलं इथं सगळं. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया तू खाली हात जाएगा. महाराज म्हणतात तुम्ही नश्वरे, या नश्वराच्या नादी अजिबात लागू नका. फक्त असणारा अविनाशी भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही भजन चिंतन करा. तो नक्की त्याच्यासारखं केल्याशिवाय राहणार नाही. लावी मनापिसी गोविंदाच्या अविनाश करी आपुली आयसे. मग महाराज म्हणतात तुम्ही तुमचं शरीर रूपी नौका धड ठेवा ना. नाव धड करा सहस्र नामाची, जिने भव सिंधूची तडी पावे. तुम्ही शरीर रूपी नौका धड ठेवा, हिला छिद्र पडू देऊ नका. एखादी षड ऋतूचं काय तर छिद्र पडलं तर नौका बुडण्याची शक्यता आहे. म्हणून शरीर रूपी नौका चांगली ठेवा. मग तुमच्या आमच्यामध्ये एवढी ताकद होईल, एवढी ताकद येईल या जगाला सुद्धा तुम्ही आम्ही मारू शकाल. पण ऐका ना, जगाला जो माणसाला कशाचीच भीती वाटत नाही हो, पण एका गोष्टीला घाबरल्याशिवाय राहत नाही. काही काही लोकांना मला चला ना कीर्तनाला. तुम्हाला कुठं वेळ आहे कीर्तनाला? इथं मरायला वेळ नाही. काही काही म्हणता, काय म्हणता म्हणणारे आहे ना असे, मरायला वेळ नाही तुमचं कुठं आलं कीर्तन फिरतन. लोक काय म्हणतील काय सांगते म्हणता, हे सगळं म्हाताऱ्या लोकांचा ऑर्केस्ट्रा आहे, आमचं काम विचार नाही. असं का बेटा थांब, तुम्ही एक दिवस या रस्त्याने आल्याशिवाय राहणार. किती बी तैट असू द्या, बरोबर तो 50-60च्या पुढे इकडे लागल्याशिवाय राहत नाही. त्याला माहितीये घरी काही मान देत नाही पोरांसो ना, शेवटी मग इथं बरं आलेलं नाही की. लक्षात घ्या. अरे का असं आहे, हा कोणाला घाबरत नाही. त्याला म्हणतात काळ. मरण माणसाला सगळं काही आवडेल
पण मरण मात्र आवडतं का मरण? म्हणून बघा तुम्ही माग 2019 ते 21 मध्ये प्रत्येकानं मुसके लावले ते तोंडाला. त्याला काय म्हणतात सुशिक्षित भाषेत? मास. नाही काय खरंय? ते वासुदेव शास्त्री अकोटकर त्यांनी 2000 मध्ये सांगितलं होतं असा एक दिवस येईल मुले प्रसंग प्रत्येकाच्या तोंडाला रुमाल बांधावा लागेल. वासुदेव शास्त्री अकोटचे वारले आणि तो प्रत्येक 2019 मध्ये आलाच. लक्षात घ्या प्रत्येकाच्या तोंडाला. एवढंच नाही, हा पाहुणा त्याच्या घरी, तो पाहुणा याच्या घराने नाही, याच्या गल्लीतला त्याच्या गल्लीत नाही, त्याच्या गल्लीतला याच्या गल्लीत नाही. एखादी दररोज 4 वाजेला चहा प्यायला येत होता संध्याकाळी. नेमकं ज्याच्या घरी चहा प्यायला होता त्याच्या घरी झाला पॉझिटिव्ह. तो ते घर ओलांडून पलीकडून जात होता पण चहा प्यायला जात नव्हता. का? इतकं कठीण आहे. खरं कोरोनाच्या आजाराने दाखवून दिलं तुमच्या आमच्यावर किती प्रेमी आहे की नाही. जर नवऱ्याला पॉझिटिव्ह झाला काही 26-27 स्कोर आला की डॉक्टर सांगायचे नसेल तुम्हाला इकडे ना ठीक आहे पण तुमच्या एक स्वतंत्र खोलीत राहा. खोलीला कुलूप बाहेरून, तिचा नवरा आतमध्ये. आता जेवण वाढून द्यायचंय, ताट ठेवायचं, लांब काढीन असं सरकारचं खाणं असेल तर काही तर मरत असाल आहे की. सख्खी बायको जी आपल्याला प्रेम करते ती कशाला ताट लोटते? काढीन तिकडेच का. किती अवघड स्थिती आहे की. काही माणसं 108 नंबरची गाडी दारा पुढे यायची, एक गोधडी, एक चादर, एक ड्रेस घातला, तो पुरं घर पाहून घ्यायचा. आता परत येतो का नाही येत, चाललो घाटीमध्ये पण पुन्हा काही करत. काही गेले तर खरंच आले नाही ना. काय पाहता तुम्ही माझ्याकडे? गेले तसेच गेले, परत घरदार त्यांनी पाहिलं नाही. तुमच्या आमच्यावर प्रेम करणारे कोरोना आजाराने तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. एवढंच काय, अरे आमच्या देवाची भक्ताची सुद्धा ताटातुटी केली की नाही? केली नाही? 2 वर्ष झाले पांडुरंगाचं दर्शन झालं नाही वारकऱ्यांना. कधी खेड्या खोड्यात कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात राहायचा वारकरी आणि पांडुरंगा देवा, अरे या डोळ्याने चंद्रभागा नाही ले पाहिली, या डोळ्याने तुझं चरण नाही पाहिलं 2 वर्ष झाले. काय मी दुर्भाग्य असेल देवा, कधी मी येईल आणि कधी तुझ्या चरणावर माझं मस्तक ठेवी. गावोगावी संकट पडले, भक्त करीती धावा, कंठ हा सुकला हाका मारुनी, उघड नयन देवा. तुझ्या वाचुनी कोणी नवाली, संकट समयी प्रसंगा, हे पांडुरंगा दीनबंधो, देई दर्शन आता धावू नये पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा. पंढरी सोडून असंच वाटायचं ना वारकऱ्यांना. पंढरपूर मध्ये गेल्या सुद्धा पांडुरंगाने काय केलं? आपलं दार होतं का दर्शनात? उघडदार देवा, तरी देवदार उघडत नव्हता. लक्षात घ्या. असं म्हणतात टीव्ही मध्ये आपण दररोज ऐकत होतो, आज 11 टनांनी फुलांनी देऊळ सजवलंय. आज तामिळनाडूचे 1100 टन आंब्याने पूर्ण मंदिर हापूस आंब्याने सजवलंय. मी तुम्हाला विचारतो, हापूस आंब्याच्या फुलाने देवाला समाधान वाटतं का वारकरी गेल्याने समाधान वाटतं? वारकरी जोपर्यंत जाते तोपर्यंत त्याच्याही चित्ताला समाधान वाटत नाही. लक्षात घ्या. कोरोना आजार म्हणून माणसं मरणाला घाबरतात. पण किती मरणाला घाबरले महाराज म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही राम नाम फक्त तुमच्या शरीरात सतत टांगाव द्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किंवा वारकरी सांगतात मंत्र आहे, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नामस्मरण करा. नामस्मरणाने हे जे तुमचा शरीर रूपी भाता जर भरला तुम्ही, त्या काळाला सुद्धा तोंडात आणण्याची तुमची ताकद होईल. अभंगाच्या शेवट
काळा हाना तोंडावरी बाता बरा हरी राम बाणी दासिवंत आटे प्रिया पुत्र विजया दासी नदीची फळ. अभंगाचा 1-2 चरणाचा आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तरी मला वाटतं 10 मिनिटं मी तुमचे शिल्लक घेतले. प्रत्येकाला हात जोडून मी या ठिकाणी माफी मागतो, कारण तुम्ही म्हणाला आजच 11:15 वाजले तर उद्याचा महाराज काय करेल, त्याच्यापेक्षा नाही गेलं ना पुरोडी. तसं काही करू नका. आज जसे आले ना तसं तुम्ही एक जण शिल्लक आणा उद्यापासून. सांग की नाही का तुम्हीच गायब होसाल. तसं काही करू नका. एक जण शिल्लक आणा आणि हा धर्ममंडप पूर्ण 7-8 दिवसापर्यंत भरलेला दिसला पाहिजे. माझ्याकडे फक्त आज पत्रवाळी वाढायचं काम होतं. उद्यापासून वेगवेगळे पदार्थ तुम्हाला या ज्ञानामृतातून ऐकायला मिळतील, लक्षात का खायला मिळतील. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा प्रयत्न करा. बहुसंख्येने माझ्या माता भगिनी आल्या. या ठिकाणी उत्कृष्ट मृदंगाचार्य गायनाचार्य आमची महाराज मंडळी उपस्थित आहेत. तुम्ही शांत चित्ताने कीर्तन या ठिकाणी श्रवण केलं. अल्पारंभक्षा मी सांगितलं पहिला दिवसा थोडक्यामध्ये असतो. म्हणून या ठिकाणी ज्यांच्यामुळे सेवा घडली ही चव्हाण परिवार ऐकणे गणपत दादा असतील, आमचे सुभाष भाऊ असतील, यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तुम्हा सर्व दर्शनाचा योग या ठिकाणी घडून आणला. सगळे आयोजक मंडळ असतील, तरुण आयोजक मित्र मंडळी असतील, या सप्ताहाचे सगळ्यांना एकदा हार्दिक अभिनंदन करतो. कारण की उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट मंडप आहे आणि असं वाटतं 12 वाजेपर्यंत केलं तरी काय हरकत नाही, पण तुम्ही तरी दम मारला पाहिजे ना, नाही काय? कारण सगळं व्यवस्थित असल्यावर काही हरकत नाही, आहे की नाही. परंतु असं एक कोणत्याही गोष्टीला मर्यादा दिलेली आहे. पूर्वीच्या काही रात्रभर कीर्तन चालायचं तेव्हा काही एवढा सिस्टीम नव्हती, आहे की नाही. दगडाचा नाद वर्णन केलंय, दगडाचे टाळ तुकाराम महाराजांच्या रात्रभर कीर्तन, आहे की नाही. लोक घोंगडी ओढून जायचे कीर्तन करायचे, ज्याची घोंगडी असेल ती, आहे की नाही. आमच्या गावाला एक महाराज झाले नाईक दादा म्हणून, त्यांचं कीर्तन रात्रभर सगळे निघून जायचे. टाळकरी मंडळी ती हळूहळू दादा 1 वाजला ना, तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही जा घरी, मी मला कीर्तन सांगतोय. 4 वाजेपर्यंत कीर्तन करायचे. पण आता कालाय तस्मै नमः, काळाच्या ओघामध्ये नाही शक्य होत. अरे 2 तास मामा साहेबांनी दंड घालून दिलाय. कीर्तनाची मर्यादा किती? 2 तास. फक्त 2 तास तुम्ही अगदी व्यवस्थित बसतात. एकदा 11 वाजू द्या आणि तर घड्याळ लावावर तुम्ही सगळ्यांचे चेहरे कुठे राहतील? 11 वाजेकडे. कारण 2 तास तुम्ही बैठक मारू शकता, 2 तासाच्या पुढे बैठक मारू शकत नाही. म्हणून तुम्हालाही त्रास आहे, मलाही त्रास आहे. आमच्या भजनी मंडळाला आम्हाला असं वाटतं कधी खाली बसू आणि तुम्हाला असं वाटतं कधी वाटतं की नाही. असं वाटतं आपण उभं राहायला पाहिजे, तुम्हाला वाटतं, यांना वाटतं कधी खाली बसू. याचा त्रास आहे, शरीर मर्यादा आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात एकदा हार्दिक अभिनंदन करतो. न्यूनते ते पृथ्वी अधिक ते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवी तसे ज्ञानेश्वर.